हॅलो एव्हरीवन, अपर्णाचे पान या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. माझ्या आईने शंकरपाळ्यांची रेसिपी आपल्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे. तर आता ती तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे पहा, मी अशी रेसिपी बनवली आहे शंकरपाळ्याची. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तर आता इथे साखरेचा पाक तयार करायचं सुरू आहे शंकरपाळ्यांसाठी. तर याचं प्रमाण काय आहे? 1 वाटी पाणी, हां. 1/2 वाटी साखर, आणि तूप 1 वाटी तूप. 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि नाही, 1 वाटी पाणी, हां 1 वाटी तूप, हां 1/2 वाटी साखर आणि चवीपुरतं मीठ. ओके. नमस्कार, हॅलो, मी संगीता नंदू बर्गे, अपर्णाचे पान. ह्या रेसिपीमध्ये माझी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे शंकरपाळी. हां, आणि शंकरपाळ्याच्या रेसिपीमध्ये आता तुझं काय प्रमाण आहे ते सांग आम्हाला. शंकरपाळ्याचे प्रमाण असं आहे: 5 वाटी मैदा, हां 1 वाटी पाणी, 1 वाटी तूप आणि 1/2 किलो रवा आणि 1/4 वाटी साखर आणि चवीपुरतं मीठ. ओके. तर आता हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे प्रमाण मी तुम्हाला देईन. आणि इकडे आईचा जो साखरेचा पाक आहे तो आता तयार झालेला आहे. तोच पाक आपण शंकरपाळ्याच्या या रव्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. आई हे सगळं गरमच टाकायचे? हो, गरमच टाकायचं असतं. ओके. उकळायचं असतं ना, साखर, तूप आणि पाणी ओके. उकळायचं. आणि आता हे मळून आणि जसं सोसल हाताला तसं मळायचं. जसे आपल्या हाताला हाताला कोमट हाताने सोसल असं मळायचं परफेक्ट, आणि लगेच लाटायचं आणि लगेच तळायचं. आणि आता ह्याच्यात किती किलो शंकरपाळ्या होतात मग? हे आता 1 किलोच्या होतात. 1 किलो शंकरपाळ्या हो, होतात. परफेक्ट होतात. पुन्हा एकदा प्रमाण सांगायचं ह्याचं. 5 वाटी मैदा, 5 वाटी मैदा, 1/2 वाटी साखर, ओके, 1/4 वाटी साखर, 1 वाटी पाणी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साजूक तूप. आणि 1 वाटी साजूक तूप. हे इतकं प्रमाण घ्यायचंय. आणि तुम्ही ह्याच्यात दूध नाही टाकत काय? नाही, दुधामुळे वास येतो. आता दुधामुळे मला वास येतो. पहिल्यापासूनच आवडत नाही. मी करंजीला पण बनवते ना, मी दूध नाही लावत. दुधाचा प्रकार हा वास येतो दुधामुळे. ओके, ठीक आहे. मग आता आपण मळून घेऊया. आणि आता लगेच मळायचं आणि लगेच लाटायचं आणि लगेच तळायचं. ओके ओके लगेच मळायचं, ओके. लगेच लाटायचं, आणि लगेच लगेच तळायचं. ओके. तर आता आम्ही मळून घेतो. तर आता कणिक मळून झालेली आहे. काय बोलतेस? तर इथे आता आईने हे कणिक मळून ठेवलेली आहे, मगाशी दाखवलेलं सगळं प्रमाणाची. आता आई पुढे काय करायचं? आता लाटायचे आता लाटायचे आणि लगेच तळायचे. आणि लगेच तळायला घ्यायचे. ठीक आहे. आईचं हे आता शंकरपाळ्या कापून झालेल्या आहेत. असं हे छोट्या छोट्या कापायच्या. अच्छा. कसं झालं, कापून झालं माझं. आणि आता हे तळायचं. तळायला घ्यायचे. आणि तेलाचं टेम्परेचर कसं चेक करायचं? मीडियम, मीडियम, स्लो, जास्त अच्छा, गॅस फास्ट नाही आणि जास्त छोटी नाही, अच्छा मीडियम गॅसवर. अच्छा, मीडियम गॅसवरती आता बिस्किट सारखा रंग येईपर्यंत तळायचं. ओके, ठीक आहे. आता हे असं पूर्ण टाकून द्यायचं. आणि मग ते सुटणार का शंकरपाळ्या त्या हो, तेलामध्ये? सुटणार. तळत आल्यानंतर सुटणार. तळल्यानंतर सुटत जाणार ते? हां, सुटत जाणार. ओके. म्हणजे हे लगेच नाही करायचं, 2-3 मिनिटांनी आपोआप हे शंकरपाळ्या सुटत जाणार. अशा पद्धतीने ह्या तळून घ्यायच्या. बिस्किट कलर आला पाहिजे. ओके, असा बिस्किट कलर आला पाहिजे. आणि ह्या पामी अशा तळून ठेवलेल्या आहेत. छान केलं. हे पहा, अशा मी शंकरपाळ्या तळल्या आहेत. बिस्किट कलर आलेला आहे. शांत 0 गॅसवर तळायच्या. अच्छा, म्हणजे मीडियम गॅस. मीडियम 0 आणि
बिस्किट कलर येईपर्यंत तळायचं. अच्छा. जास्त ब्राऊन करायचं नाही. जास्त ब्राऊन नाही करायचा आणि शंकरपाळ्यांचा कलर असा बिस्किट कलर सारखा आला पाहिजे आणि हा नेहमी गॅस असा मीडियम फ्लेम वरती पाहिजे, शांतपणे तळायचा आहे. हां ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना जर का आईची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आई तुला हे पहा, मी अशी रेसिपी बनवली आहे शंकरपाळ्याची. तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आणि ह्या